रुग्णालय परिसरात पोहोचलेले आहेत. काही वेळापूर्वीच आपण योगेंद्र पवार यांचे व्हिज्युअल्स बघितले. त्यांनाही रडू म्हणजे शब्द फुटत नाहीये. इतकं म्हणजे अनपेक्षित हा दुःखाचा डोंगर संपूर्ण महाराष्ट्रावरती कोसळलेला आहे. आपण आपल्या स्क्रीनवरती दृश्य बघू शकतो. ॲम्ब्युलन्स आलेली आहे. कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी गराडा घातलेला आहे. मृतदेह शवविच्छेदन किंवा पुढच्या तपासणीसाठी रुग्णालयात पद्धतीने योग्यपणे उत्तर देत होते. वेळ प्रसंगी चुकीचा प्रश्न असेल तर तिथंच ते बोलत सुद्धा होते. असं एक अजित पवारांचं एक व्यक्तिमत्व होतं. म्हणजे पवारांचा एक चाहता वर्ग जर बघितलं की हा महाराष्ट्रामध्ये खूप मोठा आहे आणि प्रत्येक गाव खेड्या गाव पाड्यात आहे. आणि ह्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या प्रचारासाठी ते जात होते आणि त्याचा दुर्दैवान झाला. म्हणजे कुठलीही लोकसभा अनेक जे बघू शकतो की ते एकटे वन मॅन म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे वन मॅन आर्मी म्हणून ते लढत होते. ह्यावेळेस त्यांनी जे बघितलं